हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण हिंदी सॉन्गवरती बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे, थोडा स्किप न करता. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी आलेड मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपले दोन प्रीसेट बघायला मिळाले. तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या. आणि तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्यास काय सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हाऊ टू इम्पोर्ट प्रीसेट इन आलेड मोशन हा एक व्हिडिओ दिलेला असेल. तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा, आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा तुमचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी एक आलेड मोशनचं ॲप्लिकेशन दिलेलं आहे, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्याच्यानंतर तुमचा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होणार आहे. तर चला मित्रांनो, आपण बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेऊया. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे प्रीसेट ओपन करून घेतलेली आहे. तर सिम्पली काय करायचं, प्रीसेटमध्ये फोटोज ॲड करायचे. त्यासाठी 0च्या कानापाशी यायचं आहे. त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायची, मीडियावरती जायचं आहे, आणि तुमची जिथे काय फोटोची फाईल तर ती फोटोची फाईल ओपन करून घ्यायची आहे. तर मी फाईल ओपन करून घेतो. तर फोटोची फाईल ओपन करून घेतल्याच्यानंतर फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी फोटोज ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत. तर फोटोज बरोबर रेशोमध्ये ॲड करण्यासाठी काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे, वरी आडव्या 3 डॉट असतील त्यावरती क्लिक करायचे, आणि फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर आपला फोटो बरोबर रेशोमध्ये ॲड होऊन जाणार आहे. तर काय करायचं, 1 नंबरचा फोटो काय करायचा आहे, डायरेक्ट आपल्याला 4.7च्या कानापर्यंतच ॲड करून घ्यायचं आहे. तर मध्ये बीट आहेत, तर ते दुसऱ्या कारणासाठी बीट लावलेले आहेत, त्यामुळे थोडं समजून घ्या, नाहीतर थोडं चुकतात. तर आता काय करायचं, ते तुम्हाला व्हिडिओ दिला असेल अशा प्रकारचं ओव्हरले, तर तो वरती ठेवून घ्यायचा आहे. वरती ठेवल्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. तर त्यासाठी बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे हा कॉपी करायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे, इथे इफेक्टवरती जायचं आहे, खाली 3 डॉट असतील यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे, आणि इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे. आता व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला डायरेक्ट 4च्या कानापाशी यायचं आहे. तर हा 4च्या कानासमोरचा एक फोटो आहे, या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं आहे, परत आडव्या 3 लाईनवरती क्लिक करून इथं पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर हा इफेक्ट इथं पेस्ट केल्याच्यानंतर काय करायचं, आता डायरेक्ट समोर यायचं आहे 5 नंबरच्या फोटोपाशी. तर 1 2 3 4, आणि हा 5 नंबरचा फोटो आहे बघा, म्हणजे हा 4 नंबरचा फोटो, त्याला धरून 5 नंबर होतो. तर हा जो 4 नंबरचा फोटो आहे, 4 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर हे 2 इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर काय करायचं आहे, बॅकला यायचं आहे, परत इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे, हा 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे, परत 4च्या कानाच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, आणि ह्या 2 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत समोर यायचं आहे डबल बीट पाशीच, आणि ह्या डबल बीटच्या एक फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे हाच. तर 2 फोटोला हाच एक इफेक्ट आहे, थोडं समजून घ्या, कन्फ्यूज होतात, नाहीतर इकडचा इफेक्ट इकडं झाला तर आपला सगळा व्हिडिओ बिघडून जाणार आहे. तर आता परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. आता काय करायचं, आता 3 नंबरचा इफेक्ट कॉपी केला आहे, आता 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. आता इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे, आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हा जो 3 नंबरचा फोटो आहे, या 3 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.
आता 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर काय करायचं आहे, नाहीतर 7 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं. तर इथं ना आपल्याला एक 4 सेकंदाच्या फोटोपासून फोटो मोजायला सुरुवात करायची. तर 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे हा 7 नंबरचा इफेक्ट फोटो आहे. डायरेक्ट 7 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आता आपण इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत बॅकला यायचा आहे इफेक्टच्या लेअरवरतीच, आणि एक लास्टचा राहिलेला एक इफेक्ट असेल तर हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचंच आहे. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचे, आता इकडे जितके काही राहिलेले फोटो आहेत म्हणजे 2 फोटो असतील तर या दोन्ही फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर मी फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो. तर म्हणजे 2 फोटोला एक इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे आहे फोटो 2 इफेक्ट एकच. तर आता काय करायचं, बॅकला यायचं आहे परत इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, हा जो 1 नंबरचा ब्लरचा इफेक्ट आहे तर हा ब्लरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. कॉपी करून परत व्हिडिओवरतीच यायचं आहे आणि हा 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर सिम्पली अशा प्रकारे. तर आता काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला काही शॅडो ॲड करायचे. तर शॅडो कसे ॲड करायचे, थोडं वेगळ्या पद्धतीचे शॅडो ॲड करायचे आपल्याला. त्यासाठी 2 नंबरच्या बीटपाशी यायचं आहे. आता 2 नंबरच्या बीटपाशी आल्याच्यानंतर काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे. आणि रेक्टँगल घेतल्याच्यानंतर ना परत वरी आडव्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. याला फिल्टर कंपोजिशन एरिया यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथं कलर अँड फिल्डवरती जायचं आहे. इथं काय करायचं, आता फक्त साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे. इथं 3 नंबरचा ऑप्शन आहे ग्रेडियंटचं. तर अशा प्रकारे आता सिम्पली काय करायचं आहे, ब्लॅकला इथं साईडला ठेवायचं अशा प्रकारे, आणि व्हाईटला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. थोडं समजून घ्या बघा, म्हणजे आडव्या फॉर्मॅटमध्ये ठेवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ठेवल्याच्यानंतर काय करायचं, परत इथं खाली व्हाईट कलरवरती टच करायचं आहे. व्हाईट कलरवरती टच केल्याच्यानंतर 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे. तर इथं थोडी ब्लॅक शॅडो जास्त वाटते मला, तर आपण कमी करून घेऊयात. तर अशा प्रकारे तर कमी करायच्यानंतर परत बॅकला यायचं आहे 2 नंबरच्या बीटपाशी, यालाच कट करून घ्यायचं आहे. कट केल्याच्यानंतर इथं लेअरवरती जाऊन याची इथं कॉपी लेअर करायची आहे. लेअर कॉपी केल्याच्यानंतर ना बॅकला यायचं आहे 2 नंबरच्या बीटपाशी, हीच लेअर इथं पेस्ट करून द्यायची आहे. तर सिम्पली काय करायचं, वरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. इथं परत कलर आणि फिल्डवरती जायचं आहे. हा जो ब्लॅक आहे या ब्लॅकला अशा प्रकारे इकडे ठेवायचं आहे. इकडे ठेवल्यानंतर काय करायचं, व्हाईटला अशा प्रकारे इकडं वळून घ्यायचं आहे. ब्लॅकला अशा प्रकारे ठेवायचं आहे. फक्त इथे थोडी शॅडो ही इन्क्रीज करताना थोडं समजून घ्या बघा, इथं पण थोडं तुम्ही कन्फ्यूज होतात. तर अशा प्रकारे बघा. तर आता सिम्पली काय करायचं, मला थोडं जास्त ब्लॅक वाटते, तर परत आपण रेक्टँगलवरती क्लिक करूयात, म्हणजे आपल्या शॅडोवरती कलर आणि फिल्डवरती जायचं आहे. हा जो फक्त व्हाईट कलर आहे याला थोडं अशा प्रकारे मागं सारायचं आहे, ब्लॅकला समोर घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा. लय पण नाही, अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. तर इकडच्या खालच्या म्हणजे 1 नंबर शॅडोला अशा प्रकारे थोडी असं करून घेऊयात आपण, म्हणजे थोडा फोटोसुद्धा ओळखायला यायला पाहिजे. तर हे बरोबर आहे बघा. तर आता ह्या दोन्ही लेयर्स आपण कॉपी करूयात. लेयर्स कॉपी करायचे आहेत लॉंग प्रेस करून. आता समोर यायचं आहे, समोरच्या बीटपाशी इथं याला पेस्ट करायचं आहे. याची लेंथ बघूयात कमी जास्ती तर बरोबर आहे. तर परत समोरच्या बीटपाशी यायचं 3 सेकंदापाशी, इथून याला पेस्ट करायचं आहे आणि समोरच्या बीटपर्यंत येऊन त्याची लेंथ वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे. तर आता काय करायचं, यांना आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. तर त्यासाठी लेअरवरती क्लिक करूयात. त्याच्यानंतर इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. इफेक्टवरती आल्याच्यानंतर इथं ब्लिंक नावाचा इफेक्ट असेल, नाही तर वरी सर्च करून घ्या. तर ब्लिंक नावाचा इफेक्ट सर्च करून घ्यायचा आहे, तो सिम्पली ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, जी फ्रिक्वेन्सी आहे ती वाढून घ्यायची आहे. तर आता काय करायचं आहे, याला इथं 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, कॉपी इफेक्ट करायचा आहे. आता जितके काय आपले लेयर्स आहेत त्या लेयर्सला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर या लेयर्सला आपण इफेक्ट पेस्ट करून देऊया. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे लेयर्सला इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. तर हे व्हिडिओ तर अशा प्रकारे दिसणार नाही सेव्ह केल्याशिवाय, म्हणजे आलेटमध्ये थोडं लॅग मारतोय त्यामुळे. आता सिम्पली काय करायचं, आपल्याला एक बॉर्डर ॲड करायची. त्यासाठी 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर ना परत वरी आडव्या 3 वरती क्लिक करायचं आहे. याला इथं ट्रेस्ट कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना इथं कलर निपलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे.
बॅकला यायचं आहे बॉर्डर आणि शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा आहे. स्ट्रोकचा कलर ब्लॅक असेल तिथं व्हाईट ठेवून घ्यायचा आहे आणि स्ट्रोकची लेंथ काय करायची आपल्याला एक 10 ते 11% ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर बॉर्डरची लेंथ एकदम लास्ट बिटपर्यंत येऊन सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर आता काय करायचं तर आपल्याला एक जे 4.7 सेकंदापाशी यायचा इथं एक आपल्याला सर्कल शॅडो ॲड करायची. त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे. परत एक रेक्टँगल घ्यायचा आहे. परत वरी आडव्या तीनवरती क्लिक करायचं आहे. त्याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे. इथं साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे. खाली 2 नंबरचं ऑप्शन म्हणजे इथं सर्कल ग्रेडियंटवरती जायचं आहे. अशा प्रकारे ब्लॅक सर्कलला सेंटरला ठेवायचं आहे. व्हाईटला खाली ओढून घ्यायचं आहे. इथं खाली व्हाईट कलरवरती टच करायचं आहे. याला ब्लॅक करायचं आहे. साईडला ब्लॅक कलरवरती टच करून याला ट्रान्सपरंट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली सर्कल शॅडो रेडी होणार आहे. तर त्याच्यानंतर काय करायचं आपलं एकदम लास्ट बीट कशी यायचं आहे. आपल्या शॅडोची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. आणि हा जो आपला बॉर्डर आहे याला काय करू शॅडोचं वरती ठेवून घेऊया. तर अशा प्रकारे तर मी ते तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ दिलेला असेल. तर आणखीन एक व्हिडिओ आहे तर याला अनहाईड करून घ्यायचं आहे सिम्पली अशा प्रकारे. त्याच्या समोर एक व्हिडिओ होता तो कट झालेला असेल पण मी तुम्हाला लेअरमध्ये देऊन टाकतो काही विषय नाही. तर आता आपण दाखवत बसतो खूप टाईम होत आहे दुसरं काही विषय नाही. तर सिम्पली मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे जबरदस्तरित्या रेडी होऊन झालेला आहे. तर आता सिम्पली व्हिडिओ गॅलरी सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे वरी सेटिंग साईडला शेअरचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. आणि जो आपला व्हिडिओ आहे याची क्वालिटी आपल्याला काय करायची 10 पिक्सेल ठेवून घ्यायची आहे. नंतर कमी जास्तीचं ठेवून घेऊ शकता. तर आता सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेडिंग कॉन्सेप्ट आणत असतो ते पण आपल्या मराठी भाषेमधलं. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. भेटूया एका नवीन जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.